हाय हॅलो नमस्कार, मी ज्योती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात सगळे? होप सो मस्त आणि मजेतच असाल, आणखी असायलाच हवं. तर आज आहे शनिवार आणि आज आम्ही चाललोय आमच्या गावी कोल्हापूरला. मुलांनाही आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडलेत. माझ्या मुलगीला तर 15 एप्रिलच्या आधीपासूनच तिला सुट्टी पडली, पण आम्ही आता एप्रिलच्या लास्ट आठवड्यामध्ये गावी चाललोय. आणखी 6 महिन्यानंतर आज गावी चाललोय. तर गावी जाण्याची एक ओढ वेगळीच असते. गावची घरं आपली, गावची माणसं आपली, गावची हवा, सगळं काही ते म्हणजे वेगळं असतं आणि त्याचा जो आनंद असतो तो वेगळाच असतो. आणखी ही आहे म्हणजे ह्याची जी किंमत आहे ना खरी, ती आपल्याला गावातून जेव्हा शहरात येतो ना तेव्हा समजतं. म्हणजे गाव ते किती गाव सुंदर आहे ते शहरामध्ये आल्यावरच आपल्याला समजतं. आणखी आता इकडे पण या आठवड्यापासून इतकी गरमी वाढली ना, मुंबईमध्ये भयानक गरमी वाढली. तर चला म्हटलं थोडं आता गावी जाऊन गावचा थोडा अनुभव छान मस्त गावच्या वातावरणात फिरून येऊया. आणखी आज आमचे ट्रेनचे तिकीट आहेत. आम्ही 2 महिन्यापूर्वी ट्रेनचे म्हणजे तिकीट बुक केले होते, ते वेटिंगमध्येच होते आणि कालपर्यंत तर आमचे तिकीट RAC मध्येच होते. आज सकाळी मेन म्हणजे तिकीट कन्फर्म झाले. ती एक चांगली गोष्ट झाली, कारण 2 मुलांना घेऊन बसणे म्हणजे आणि आमचा प्रवास जो आहे मुंबई टू कोल्हापूर हा 10 तासाचा प्रवास आहे. तर इतका प्रवास मुलांना घेऊन बसून मांडीवरती तो खूप त्रास होतो. तर आमच्या आज सकाळी सीट कन्फर्म झाल्या, ती एक चांगली आनंदाची गोष्ट आहे. तर बाकी आज 2 मुलींना घेऊन मी पहिलाच हा ट्रेनने प्रवास करत आहे, कारण नेहमी आम्ही ट्रॅव्हल्सनेच जायचो, स्लीपर ट्रॅव्हल्सने वगैरे जाणार असायचं. पण ट्रेनचा प्रवास हा आमचा आज पहिलाच आहे. तर कसा असेल काय असेल आमची ही सगळी जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करते. चला भेटू थोड्या वेळानंतर. बाय बाय. A few moments later. हॅलो गाईज, तर आम्ही आता निघतोय. आता वाजलेत 7 आणि आमची जी ट्रेन आहे ती 9 वाजताची आहे. कल्याणमधून आहे आणि आम्हाला आता इथून घरातून ऑटोने जायचे आहे, पुन्हा ट्रेनने कल्याणला जायचे आहे. त्यामुळे आम्ही 2 तास आधीच निघतोय, कारण ट्रेनचे वगैरे काही प्रॉब्लेम असतात. त्यामुळे लवकर थोडे जाऊन बसलेले बरे. चला. हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही आता येऊन पोहोचलोय कल्याण स्टेशनवरती. अजून अर्धा तास आहे ट्रेन यायला, 8:30 वाजलेत. पण इतका त्रास झाला ना बॅगा वगैरे घेऊन यायचा ट्रेनने. इथे आमच्या बघा बॅगा वगैरे. A few moments later. श्रुतू, तू का रडायला लागली? इथे श्रुती आमची रडायला लागली. ट्रेनमध्ये बसल्यापासून रडायला चालू आहे आणि स्टेशनवर आल्यापासून रडायला चालू आहे. का बाबू तू रडते? तिला घरची आठवण यायला लागली हो ना? हो बाबू, तुला घरची आठवण यायला लागली हो? तुला आवडे नाही का ट्रेनमध्ये? हो. नको रडू, रडू नको, रडू नको बाबू, रडू नको शनू. हाय हॅलो गुड मॉर्निंग. तर आम्ही आता कोल्हापूरमध्ये पोहोचेन थोड्याच वेळात. आता वाजलेत 7:15 झालेत सकाळचे. तसे ट्रेनचे टायमिंग पोहोचायचे सकाळचे 6:30 होते, पण रात्री ट्रेन यायलाच उशीर झाला. त्यामुळे आता 1 तास लेट ट्रेन पोहोचत आहे. 7:30 वाजेपर्यंत पोहोचेल. तर आता आम्ही पोहोचणार आमच्या कोल्हापूरमध्ये. आणखी रात्री माझी छोटी मुलगी श्रुती रडत होती, पण आता इथे बघा निवांत झोपले. अजून उठली नाहीये, झोपले. आणखी हे बघा इकडे सुहासी कधीच उठून बसले, गावी आले म्हणून. तिला वाटले की आम्ही पोचलोच गावी. आता मला विचारते किती वाजलेत. मी बोलली 7 वाजलेत. म्हणते मग आम्ही गावी पोचलो का आता 7 वाजता? म्हटले नाही, आपल्याला पोचायला अजून 11 वाजतील घरी पोचायला, की 12 वाजतात माहीत नाही. आता पुढची गाडी किती वाजता भेटेल त्यावरती डिपेंड. सुहासी आता आली ना तू गावी? आम्ही नेहमी म्हणजे मी
मी तरी जनरली जेव्हा पण ट्रेनने जातो तेव्हा स्लीपरचं तिकीट बुक करतो, पण यावेळी फर्स्ट टाइम आम्ही सेकंड एसीचं तिकीट्स बुक केले होते. हां सुरुवातीला आमची वेटिंग लिस्ट होते, पण नंतर कन्फर्म झाले. आणि सेकंड एसीमध्ये माझा आणि वाईफचा सगळ्यांचा फर्स्ट टाइमच प्रवास आहे. आणि त्यात आम्हाला असे अप्पर मिळाले सीट. आणि वाईफचा तर आय थिंक ट्रेनचा हा सेकंडच प्रवास आहे. हां आणि तेव्हा म्हणजे लग्नानंतर हिला मी सेकंड टाइमच ट्रेनने चाललोय, नाहीतर आम्ही ट्रॅव्हल्सनेच प्रिफर करतो. तेव्हा आपण दोघेच होतो तेव्हा गेलो होतो ट्रेनने. त्यानंतर आता या दोघींना घेऊन फर्स्ट टाइमच आपण चाललोय. म्हणजे मला वाटतंय किती जवळजवळ 7-8 वर्षांनीच चाललोय वाटतं. पण छान आहे प्रवास एकदम. त्यांची बेडशीट्स वगैरे सगळ्या न्यू हो, असतात, हो. पूर्ण पॅकिंग मध्ये. पूर्ण हो. 2-2 बेडशीट देतात खाली, परत हां. आपल्या याच्यावर घेण्यासाठी. खूप छान आहे प्रवास, एकदम शांत झोप लागते. आणि ते आमच्या खाली ना एक आंटी होत्या, त्या कराडला उतरल्या लवकर. आमच्या अशा अप्पर सीट्स आहेत. चला आत्ताच आमचं जस्ट बोलता बोलता स्टेशन आले आणि आमच्या बॅग्स इतक्या आहेत ना, आणि त्यात मुलांना घेऊन ना बाकी व्हिडिओ काही कंटिन्यू करता येत नाही. अरे उठली बाबू. चलो. Kolhapur Express has arrived on platform number 2. इथे हे मागे कोल्हापूरचे स्टेशन आहे, रिनोव्हेशन चालू आहे त्याचे. हॅलो, आम्ही आता इथे नामरुद्दीनचे चहा पितोय आणि नाश्ता केला, पोहे सुद्धा खाल्ले कारण मुलांना भूक लागली होती. चहा वगैरे घेतला आणि आलो आम्ही कोल्हापूरच्या बस स्टँडवरती. तिथून आम्ही डायरेक्ट गडिंग्लज बस पकडली, कारण थांबत जाणाऱ्या नको होत्या, त्यामुळे नॉनस्टॉप पकडली. आणि घरी गेल्यानंतर व्हिडिओ शूट करणे काही पॉसिबल झाले नाही, कारण माझी छोटी मुलगी खूपच रडत होती. ती नवीन ठिकाणी आल्यानंतर अशी खूप रडते, नवीन लोक दिसल्यानंतर वगैरे. तर त्यानंतर फ्रेश वगैरे झाले थोड्या वेळानंतर आणि जेवण केले. चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.